तुम्हाला माहिती आहे का? ज्या ठिकाणी भगवान श्रीरामांनी कांचन मृगावर बाण मारला आणि जिथून सुरू झाली सीताहरणाची कथा, ते ठिकाण आजही महाराष्ट्रात जिवंत आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर येथे असलेले हे रहस्यमय आणि पौराणिक मंदिर म्हणजेच मृगव्याधेश्वर मंदिर. आज आपण पाहणार आहोत या मंदिराचा इतिहास, रामायणाशी असलेला संबंध आणि इथल्या काही आश्चर्यकारक गोष्टी. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नाशिक जिल्ह्याचे नंदनवन अशी ख्याती असलेले निफाड तालुक्यातील गोदावरी नदीच्या तीरावरील नांदूर मध्यमेश्वर हे गाव खऱ्या अर्थाने रामायण घडण्यास कारणीभूत ठरते. असे सांगितले जाते की याच गावात श्रीरामांनी कांचन मृगाचे रूप घेतलेल्या मायावी मारीच राक्षसावर बाण मारून त्याचे खूर तोडले होते आणि त्याच वेळी साधू वेशात येऊन रावणाने पंचवटीतून सीतेचे हरण केले होते. या घटनेची आठवण म्हणून येथील मृगव्याधेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराची आख्यायिका अशी की आपल्या वनवास काळात श्रीराम, लक्ष्मण, सीता नाशिक येथील पंचवटी परिसरात काही काळ वास्तव्यास होते. त्यावेळी रावणाचा मामा मारीच राक्षसाने कांचन मृगाचे रूप घेतले व तो श्रीराम, लक्ष्मण, सीता ज्या पर्णकुटीत राहत होते त्या परिसरात आला. कांचन मृगाचा दरवळणारा सुगंध, त्याची सुवर्ण कांती, लखकणारे डोळे पाहून सीतेला त्या हरणाचा मोह झाला व तिने भगवान श्रीरामांकडे त्या हरणासाठी हट्ट धरला. भगवान श्रीरामांना ते हरिण मायावी आहे हे माहिती असूनही पत्नी हट्टासाठी त्यांनी धनुष्य व बाण घेऊन त्याचा पाठलाग सुरू केला. गोदावरीच्या तीरावरून श्रीरामांना हुलकावणी देत ती मायावी मृग नांदूर मध्यमेश्वर गावापर्यंत गेले. मायावी मृग नजरेच्या टप्प्यात आल्यावर श्रीरामांनी त्याच्यावर बाण सोडला. तो बाण मृगाचे रूप घेतलेल्या मारीच राक्षसाचा पायाला लागून त्याचे खूर तुटले. घायाळ झालेल्या मारीच राक्षसाने रामाच्या आवाजात लक्ष्मणा मला वाचव असा आवाज काढल्याने सीतेने लक्ष्मणाला श्रीरामांच्या रक्षणासाठी पाठवले. त्यानंतर रावणाने कपटाने माता सीतेचे हरण केले. या घटनेमुळे पुढचे रामायण घडले व त्याची आठवण म्हणून नांदूर मध्यमेश्वर येथे ज्या ठिकाणी मृगाचे खूर तुटले तेथे मृगव्याधेश्वर मंदिराचे व जिथून श्रीरामांनी बाण मारला तेथे बाणेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. मृगव्याधेश्वर मंदिराजवळच खूर तुटलेल्या मृगाचे समाधी स्थळही आहे. सायखेडा मार्गे निफाड तालुक्यातील खानगाव तडीला जाता येते. तेथून पुढे नांदूर मध्यमेश्वर हे गाव लागते. हा परिसर अश्मयुगातील पुरातन लोकवस्तीचा होता. हे येथे झालेल्या पुरातत्वीय उत्खननातून स्पष्ट झाले आहे. खानगाव तडीतून नांदूर मध्यमेश्वर बंदराच्या रस्त्यानेही नांदूर मध्यमेश्वर गावात जाता येते. पक्षी अभयारण्यामुळे प्रसिद्ध असलेल्या नांदूर मध्यमेश्वराचा उल्लेख मृगव्याधेश्वर मंदिरामुळे अनेक ग्रंथांमध्ये येतो. या मंदिराचा परिसर प्रशस्त असून मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर नंदी मंडप आहे. त्यानंतर मुख्य द्वारातून प्रवेश केल्यावर सभामंडपात दगडी कमानी असलेली रचना दिसते. तेथून अंतराळात प्रवेश केल्यावर हा भाग कोरीव कामांनी सजलेला दिसतो. सभागृहाच्या द्वारपट्टीवर गणेश प्रतिमा तर खालच्या बाजूला कीर्तिमुख कोरलेले दिसते. याशिवाय येथे वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम आपल्याला पाहायला मिळते. अंतराळापासून काहीसे खाली असलेल्या गर्भगृहात महादेवांची शुभ्र पिंड आहे. मंदिराच्या बाह्य भिंतींवर फारशी कलाकुसर नसली तरी या मंदिराचा कळस मात्र कोरीव कामांनी सजलेला दिसतो. कळसाच्या बाजूला 2 मिनार असून कळसावर अनेक देवदेवता व संतांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. तसेच या मंदिराच्या कळसाच्या समोरच हरणाचे म्हणजेच मृगाचे शिल्प कोरलेले आहे, जे मारीचवादाच्या घटनेचे प्रतीक मानले जाते. निफाड तालुक्यातील या नांदूर मध्यमेश्वर गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यामध्ये गोदावरीच्या पात्रात असलेले गंगा मध्यमेश्वर मंदिर, शेजारच्या कोठोरे गावातील बाणेश्वर मंदिर व या गावातील सिद्धेश्वर महादेव मंदिर ही प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यामुळे महाशिवरात्रीला या गावांमध्ये उत्सवाचे स्वरूप असते. मृगव्याधेश्वर मंदिरात यावेळी 2 दिवस जत्रा भरते. याशिवाय रामनवमी व श्रावणी सोमवारी इथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. हे मंदिर पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध असलेले नांदूर मध्यमेश्वर धरण व अभयारण्यापासून जवळ असल्याने पर्यटकांना इथे सहज भेट देता येते. आपल्या महाराष्ट्रात असे कितीतरी अद्भुत आणि दुर्लक्षित ठिकाणे आहे ज्यांचा इतिहास हा खूप मोठा आहे
पण माहिती खूप कमी लोकांना आहे. माझं काम आहे ही ठिकाणे तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि तुमचा सपोर्ट असेल तर आपण अजून काही खूप एक्सप्लोअर करू शकतो. जर तुम्हाला अशीच ऐतिहासिक, पौराणिक आणि भन्नाट ठिकाणांची माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.